स्मार्ट मीटरची सक्ती रद्द झाल्याशिवाय माघार नाही, शशिकांत शिंदे यांचा इशारा. जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारा स्मार्ट मीटर सक्तीचा निर्णय तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी सातारा येथील महावितरण कंपनीचे कार्यालय कृष्णानगर खेड येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी स्मार्ट मीटर सक्तीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी आंदोलकांनी स्मार्ट मीटरच्या प्रतिकृतीचे दहन करून सरकार आणि प्रशासनाचा निषेध केला. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य वीज ग्राहकांची आर्थिक लूट होणार असल्याचा आरोप करत ही सक्ती तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शशिकांत शिंदे यांनी सरकारला इशारा देताना सांगितले की जनतेच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. स्मार्ट मीटर सक्ती रद्द झाल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, वीज ग्राहक तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान स्मार्ट मीटर धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. विजय असो. हम तुम्हारे साथ हैं. एक ठेवा. फसवणी सरकारचं करायचंय. खाली डोक्यावर पाय. फसवणी सरकारचं करायचं काय. खाली डोक्यावर पाय. फसवणी सरकारचं करायचं काय. खाली डोक्यावर पाय. खाली डोक्यावर पाय. स्मार्ट मीटर सक्ती रद्द झालीच पाहिजे. स्मार्ट मीटर सक्ती रद्द झालीच पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एमएसईबीचा धिक्कार असो. अरे धिक्कार असो. धिक्कार असो. एमएसईबीचा धिक्कार असो. अरे धिक्कार असो. धिक्कार असो. एमएसईबीचा धिक्कार असो. नंतर फार मोठ्या ताकदीने सगळे शेतकऱ्यांकडे, सामान्य ग्राहकांना जागृत करून आम्ही या ठिकाणी येणार आहोत. स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये तुम्ही जरा, कारण काल तुम्ही बघितलं असेल विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा सगळं पक्षीय आमदारांनी स्मार्ट मीटरला विरोध केला. सरकार म्हणतं की ह्या स्मार्ट मीटरच्या बाबतीत मला गैरसमज आहे. स्मार्ट मीटर उलट चांगला आहे, फायद्याचा आहे. इतक्या तक्रारी आल्या, त्या तक्रारीमध्ये फक्त क्लेरिफाय केल्यानंतर ठराविकच तक्रारी 2-5% होत्या, त्या खऱ्या निघालेल्या आहेत. मग लोक त्याला विरोध का करतायत? तुम्ही मग बघितलं असेल की जिल्ह्यात गावागावामध्ये सुद्धा आमचा विरोध एवढाच आहे. एमएसईबीची सक्ती जी मीटरची आहे, स्मार्ट मीटरची, लोकांचा विरोध आहे. गावागावात लोक विरोध करतायत. सगळीकडे विरोध मोठ्या प्रमाणात होत असताना सुद्धा त्याला ते करण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तुम्ही लोकांची संमती असेल तर त्याच्या बाबतीमध्ये कारवाई केली आम्ही समजू शकतो, पण लोकांची संमती नसताना त्यांना जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत आलेल्या रिपोर्टमध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जे बिल पूर्वी येत होतं त्याच्यापेक्षा जास्त बिल आणण्याच्या बाबतीमधला निर्णय होतोय. त्याला आम्हाला विरोध करायचा आहे, म्हणून हा विरोध करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आज एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना आम्ही जा विचारू, पण लोकांना सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर हे आंदोलन अजून तीव्र करणार आहोत. तर ऑटोमॅटिक कट केलं जातं आणि ही एकंदर जुलूमशाही चालली आहे. आणि त्याच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज या ठिकाणी आंदोलन जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही इथं आलेलो आहे. आम्ही या महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून शासनानं हे जुलमी जे स्मार्ट मीटर बसवायचे चालले ते तरी थांबावं. अनेक कुटुंब परगावे असतात, त्यांच्या घरामध्ये सुद्धा त्यांना न विचारता मीटर बसवले जातात, बाहेरच्या बाहेर मीटर बसवले जातात आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो. राजवाडा पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जागा हस्तांतरणावरून जिल्हा परिषदेत गदारोळ, आवाजी मतदानाने ठराव मंजूर. सातारा जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राजवाडा येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाची जागा सातारा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावरून मोठा गदारोळ झाला. प्रस्तावावर सदस्यांमध्ये तीव्र मतभेद झाल्याने काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सदस्य राजू शेळके यांनी प्रस्तावाला ठाम विरोध करत जिल्हा परिषदेची सार्वजनिक मालमत्ता कोणत्याही संस्थेला विनामूल्य देऊ नये अशी भूमिका मांडली. संबंधित जागेचे प्रथम सखोल ऑडिट करावे आणि जागा द्यायचीच असल्यास ती भाडेतत्वावर देण्यात यावी
अशी मागणी त्यांनी केली। यावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांनी स्पष्टीकरण देताना संबंधित जागा जिल्हा परिषदेच्या नव्हे तर शासनाच्या मालकीची असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। दोन्ही बाजूंकडून जोरदार चर्चा आणि खंडाजकी झाल्यानंतर अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी विषयावर आवाजी मतदान घेतले। बहुमताने जागा हस्तांतरणाचा ठराव मंजूर झाल्याचे त्यांनी जाहीर केले। मात्र ठराव मंजूर झाल्यानंतरही काही सदस्यांनी नाराजी व्यक्त करत सार्वजनिक मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबत अधिक पारदर्शक प्रक्रिया आणि स्पष्ट धोरण अवलंबण्याची मागणी केली। त्यामुळे या निर्णयाची जिल्ह्यात राजकीय व प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे। वॉटर स्टेशन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। शेतीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा पर्दाफाश, 2 चोरटे अटकेत, 3 गुन्हे उघडकीस, 6 शेतकऱ्यांच्या 83,000च्या 960 फूट तांब्याच्या केबल जप्त। वॉटर स्टेशन पोलिसांनी शेतीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 2 चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 3 गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे। या कारवाईत 6 शेतकऱ्यांच्या सुमारे 83,000 रुपये किमतीच्या 960 फूट तांब्याच्या केबल जप्त करण्यात आल्या आहेत। देऊर गावच्या हद्दीतील मळवी शिवारात अजित धनसिंग कदम यांच्या विहिरीवरील सुमारे 70 फूट लांबीची तांब्याची केबल चोरण्याचा प्रयत्न 2 जुलै रोजी दुपारी सुरू असताना ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य पोलीस पाटील आणि वॉटर स्टेशन पोलीस यांच्या सतर्कतेमुळे 2 चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले। अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांनी कौशल्यपूर्ण आणि सखोल चौकशी केली असता त्यांनी देऊर तसेच तळीये परिसरातील धरणालगत व विहिरीवरील पाणी उपसा पंपांना जोडलेल्या तांब्याच्या केबल चोरी केल्याची कबुली दिली। या कबुलीच्या आधारे वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यातील एकूण 3 गुन्हे उघडकीस आले। पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 960 फूट लांबीच्या तांब्याच्या केबल, अंदाजे 83,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली खडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून शेतीपंपाच्या केबल चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। 12 तासात दरोडेखोरांची टोळी जेरबंद, 2 गुन्ह्यांची उकल, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त। बोरगाव पोलिसांची कारवाई। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर ट्रक चालक आणि पुलावरील कामगारांना चाकू कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या टोळीचा बोरगाव पोलिसांनी अवघ्या 12 तासात पर्दाफाश केला। 2 दरोड्यांच्या गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी सुमारे 6,97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 5 आरोपींना अटक केली आहे। एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे। 30 जून 2026 रोजी पहाटे भरतगाव गावच्या हद्दीतील पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर ट्रकची पाहणी करत असलेल्या कर्नाटकातील चालक मिमाप्पा विठ्ठल मालांगी यांना 6 जणांच्या टोळीने अडवून मारहाण केली। चाकू व कोयत्याचा धाक दाखवत मोबाईल आणि रोख रक्कम असा 12,500 रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता। त्यानंतर अतीत येथील नवीन पुलाच्या कामावरील मजुरांना धमकावून रोख रक्कम व सुमारे 250 किलो लोखंडी बार असा 14,700 रुपयांचा ऐवज जबरीने लुटण्यात आला। या प्रकरणी उत्तर प्रदेश येथील मजूर नन्नू महेंद्रसिंग कुमार यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली खडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी तपास केला। गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक गुन्हेगारांच्या अभिलेखांच्या आधारे अतीत परिसरात सापळा रचून 5 संशयितांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत संशयितांनी दोन्ही दरोड्यांची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून दरोड्यात वापरलेले 3 चाकू, 1 कोयता, 3 दुचाकी महिंद्रा मॅक्सिमो प्लस टेम्पो, 4 मोबाईल कपडे तसेच लुटीतील मालमत्ता असा एकूण 6,97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करत आहेत।